Good evening, guys. So I just woke up and having some warm water. आज आमच्या घरात एक कपल राहतात, त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे आणि त्यांनी आम्हाला इतके कॉल्स केले असतील आणि आम्ही झोपूनच राहिलो आहे, मी आणि माझी बहीण. ती तर अजून पण झोपेतच आहे. मी तरी उठली ॲटलिस्ट. तर मी आता जाऊन बाहेर त्यांचे रिलेटिव्स वगैरे पण आले आहेत. आता आम्ही रेडी होतो आणि जातो तिथे. थोडं ॲक्च्युली बड्डे सेलिब्रेशन काय आहे, त्यांचं केक कटिंग वगैरे पण झालं सगळं, कारण का त्यांच्या रिलेटिव्सला निघायचं आहे आता 8-8:30ला. तर त्यांनी लवकर करून घेतलं. तर मग जाते आता मी त्याला विश करायला. बाय. तर मग मी रेडी होऊन बड्डेला गेलेली आणि खूप छान सेलिब्रेट केला त्यांनी बड्डे. मी त्यांच्याकडून व्हिडिओ ॲक्च्युली मागून घेते बड्डेचा, केक कटिंग वगैरे. खूप दिवसांनी मस्त वाटत होतं. घरात लहान मुलं होती, त्यांचे रिलेटिव्ह आलेले ना. हा तर खूपच क्यूट होता. बाय. एकदम सगळ्यात लहान हाच होता. तर ह्याच्यासोबत आम्ही थोडं खेळत होतो. हाय. सो आज बड्डे स्पेशल जेवण बनवलंय. सो हे बघा. हा, रेडी फॉर द वर्क आणि स्वामींच्या पाया पड. आता मी पोचले जिमच्या इथे. आज -1 मध्ये आमच्या इथे टेम्परेचर. खूप जास्त थंडी वाजते आणि हे बघा सकाळचे. आज मी लवकर आली आहे, 6:30 झालेत आता आणि काळोखच आहे अजून. थोडं पण नाही उजाडलं आहे. रात्रीसारखा काळोख पडला आहे. 10 वाजलेत असं वाटतं. तर जाते फटाफट जिमसाठी. लेट्स गो होम. बाय. जिम नंतर मी गेलेली एक ग्रोसरी शॉपमध्ये. ते जिमच्या बाजूलाच आहे. तर मी बघत होती आज जेवणासाठी काय घ्यावं. तर चिकन बघितलं. तर आमच्याकडे ना इथे असं फ्रोझन चिकन मिळतं आणि आम्ही मोस्टली तर ड्रमस्टिकच खातो. सो ते चिकन ड्रमस्टिक मी बघत होती, तर तेच घेतलं मी इव्हेंच्युअली. पण आहे ना, मी सेल्फ चेकआउट करायचा व्हिडिओज काढायचा विसरली. न्यू व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे ना, तर लक्षातच येत नाही फटाफट व्हिडिओ घ्यायचे. तर ते सेल्फ चेकआउटचा व्हिडिओ राहिला नाही तर टाकला असता तो पण. मग इकडनं चिकन घेतलं आणि निघाली. हाय गाईज. आता आली आहे मी घरी. जेवणाचं बघते काहीतरी. तर सीन असं आहे की मी येताना चिकन घेऊन आली की आज चिकन बनवेन. पण आत्ता मला कळलं की आज गुरुवार आहे. देवा, आता काय बनवायचं जेवणाचं टेन्शनच येतं. रोजचं नाटक आहे. माहिती काय बनवायचं, काय करायचं जेवणाला, काय आज काय उद्या काय, हे काय ते काय. शे, आता आणलंय ते पण नॉनव्हेज. दुसरं काय आहे पण नाही फ्रीजमध्ये की ते बनवेल मी. आज वाटतं डाळ भात खावा लागणार आहे. तेवढे तोच लास्ट ऑप्शन आमच्याकडे हाच असतो, डाळ भात. सो बाय बाय, गुड नाईट. झोपायची वेळ झाली आमची. आणि द थिंग इज, माझी बहीण आज जेवण बनवणार आहे. तर मला सुट्टी आहे जेवणाला. तर मी आता टेन्शन फ्री होऊन झोपणार आहे, कारण का आज तिला सुट्टी आहे. सो ती बोलली की राहू दे, मी बघते जेवणाचं. आज खूप छान झोप लागेल. बाय बाय, गुड नाईट टू ऑल. बाय.